श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे. या श्राद्ध पक्षामध्ये पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते, उपासना करायची असते, दान धर्म करायचे असतात, चांगले कर्म करायचे असतात. कारण चटकन पावणारे देव हे आपले पितृदेव आहेत, आपले गुरुदेव आहेत, आपले कुलदेव आहेत. पितरांची सेवा तुमच्यामध्ये आणि देवांमध्ये पितर ठाम मांडून उभा राहिलेले असतात. जोपर्यंत तुमच्याकडून पितरांची सेवा होत नाही, तर आपले पितर संपुष्ट होत नाहीत, तोपर्यंत आपण कितीही आपल्या कुळदेवीची सेवा केली किंबहुना आपल्या गुरूंची सेवा केली तरी सुद्धा त्याला फळ मिळत नाही, तर ते साध्य होत नाही. कारण जर तुम्हाला पितृदोष असेल, आता सगळ्यात महत्त्वाचं की आम्हाला पितृदोष नाही आहे, मग आम्ही पितरांची सेवा नाही करायची का? तर बघा, आपण खूप काही देणं लागतो आपल्या पितरांचं. खरं तर मनुष्य जन्म हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे. प्रत्येकाचा जन्म हा मनुष्य जातीमध्ये, मनुष्य योनीमध्ये आपला जन्म झालेला आहे. तर आपल्याला काही ना काही ऋण फेडण्यासाठी आपला जन्म घेतलेला आहे. तर तो सुद्धा 5 ऋण आहेत. जसे पंचमहायज्ञ आपण बघतो की पंचमहायज्ञ करावं लागतं, तर त्याच पद्धतीने 5 ते ऋण कुठले? तर मनुष्य ऋण, देव ऋण, भूत ऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. तर हे 5 ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. तर आता पितृऋण म्हणजे काय? तर एखाद्याला प्रखर पितृदोष आहे. तर देवऋण म्हणजे काय? की एखादा व्यक्ती असतो की जो खूप जास्त बघा देवदेव करत असतो, तर त्याचा जन्म हा देवऋण फेडण्यासाठी झालेला आहे. तर देवाचा. तर काही लोकांना भूतऋण म्हणजे बाहेरची बाधा असते की जी बाधा बघा काही लोकांना जात नाही, तर मग त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायची असते. तर ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आता या ऋणातून मुक्तता व्हावी. आपण नेहमी म्हणत असतो की बाबा आता बघा तू भेटलास तर या जन्मात भेटला, परत कुठल्याही जन्मात मला भेटू नको. आणि खरं तर मनुष्य जन्म चांगल्या कर्म करण्यासाठी झालेला आहे. आपण प्रत्येक जन्मामध्ये एखादा प्राण्यांचा जन्म असतो, तर आपण बघा मग खातो. प्रत्येक जन्मामध्ये आपण खातच असतो, झोपत असतो किंवा आपण अपत्यप्राप्ती आपण करत असतो. पण मनुष्य जन्म एकमेव असा आहे की ज्याच्यात आपल्याला देवाशी उपासना करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला आहे. तर याच्यात बघा तेच की ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आणि आपण म्हणत असतो की आता भेटला परत भेटू नको. तर तेच आहे की बाबा रे, या जन्माचं याच जन्मात आहे, आता परत दुसरा तिसरा जन्म नाही आहे आणि याच्यानंतर बघा कुठला जन्म मिळेल माहिती नाही आहे. म्हणून या जन्मात चांगले कर्म करणं आणि देवाबद्दल जे काही ऋण आहे तर तो भेटण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. तर या ऋणातून मुक्तता कशी मिळणार? तर पडलेला प्रश्न की ताई हो मला हे ऋण फेडायचं आहे. आपण म्हणतो ना, जर कोणाचे चाराणे घेतले तर आपला 1 रुपया तर नक्कीच जाणार. मग तेच असतं की या जन्मात कोणाचं ऋणामध्ये अडकू नका, कोणाचंही काही घेऊ नका. म्हणजे बघा कोणाला परत देण्याची वेळसुद्धा आपल्याला येणार नाही. देणं घेणं दिलं तर बघा घेणं येतंच. मग आता हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला बघा पितृपक्षामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे, ज्याची किंमत बघा 64 रुपये आहे. तर हा तुम्हाला कुठल्याही केंद्रात मिळून जाईल. तर हाच ग्रंथ का? तर बघा मूळ जो भागवत ग्रंथ आहे तर तो वाचण्यासाठी आपल्याला जो काही आयुष्य आहे तर संसारिक आयुष्यामध्ये इतका वेळ नाही आहे. आपण सगळा तो भगवत आपण पारायण करू शकतो आणि खरं तर तो अमृत समान ग्रंथ आहे, पण ते नाही शक्य होत. तर मग तुम्ही या 14 अध्यायाचा, तर आता बघा या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण कसे करायचं याचे 14 स्कंद आहेत. ज्या पद्धतीने आपले अध्याय असतात तर याला स्कंद म्हणतो आणि अतिशय मराठी प्राकृत आहे, वाचायलाही सोपं आणि समजायलाही सोपं आहे. तर ऋण मुक्तीसाठी आणि मेन म्हणजे नारायणाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजेच भगवान विष्णूंची सेवा आली त्या नारायणाला प्रार्थना करायची आहे की माझे पितर, भले तुम्हाला पितृदोष असो या नसो, आणि आज जे काही तुम्ही जगत आहात, ज्यांच्या घरात तुम्ही राहत आहात, अर्थात हे त्यांच्यामुळेच आहे आणि आपणही खूप काही देणं लागतो पितरांचं. तर भगवान विष्णू म्हणजेच नारायणाला सुद्धा तीच प्रार्थना करायची आहे की माझे जे काही दिवंगत आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लागून दे. ते कुठल्या पण योनीमध्ये असेल तर माझी सेवा फक्त त्यांच्यासाठी आहे. आणि या 15 दिवसामध्ये काही मी कर्म, तर्पण, होम, हवन जे काही करणार आहात तर ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. पितरांकडून काही मिळावं म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ नाही आहे. तर पितरांसाठी सेवा करायची आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. तर बघा इथून मग मला नोकरी मिळवून दे आणि मला बघा घर मिळवून दे असं नाही आहे. तर ही सेवा त्यांच्यासाठी जे काही तुम्ही कर्म करणार आहात तर त्यांच्यासाठी करणार आहात, त्यांच्याकडून काही मिळावं म्हणून नाही. तर आता हे 14 स्कंद असणार आहे. आता हे 14 स्कंद अतिशय सोपे अध्याय, खूप छोटे अध्याय आहेत आणि बऱ्याच महिला करत आहेत. आता या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्ही जर वाचायला गेला तर तुम्हाला 2 तास लागेल. म्हणजे तुम्ही बघा अगदी 1 पारायण करू शकता, नित्यसेवेसारखं तुम्ही 1 अध्याय पठण करू शकता आणि किंबहुना तुम्ही 7 पारायण करू शकता, तुम्ही एका दिवसात 1 पारायण करू शकता. आता
जर समजा माझ्या घरी जेव्हा श्राद्ध आहे तर त्या दिवशी तुम्ही पारायण करा आणि ते श्राद्ध करून मग ते स्वयंपाक करून तुम्ही हे पारायण तुम्ही संध्याकाळी पण करू शकता। असं नाही आहे की संध्याकाळी बघा 7-8 पर्यंत तुम्ही हे पारायण करण्याचा प्रयत्न करा। आता स्कंद आहे तर सुरुवातीला तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे। अगदी या 15 दिवसामध्ये तुम्ही रोज एक अध्याय पठण केला तर नित्यसेवेप्रमाणे तरीही तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही 3, 7, 11, 21 तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही पारायण करू शकता। जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर प्रखर पितृदोष असेल आणि जर अडचणी निर्माण होत असेल तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा हे पारायण करू शकता। आता संकल्पयुक्त करायचं असेल तर किती पारायण तर किती करावं तर तुम्ही बघा 21, 11 तुमची इच्छा असेल तर सुरुवातीला तुम्हाला बघा स्वामी स्तवन पठण करायचं आहे। तर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पठण करणार आहात तर स्वामी स्तवन झाल्यावर गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं असतं आणि त्याच्यानंतर स्कंद पहिला अध्याय तर अध्याय पहिला हा 53 ओवीचा असणार आहे। दुसरा अध्याय अगदी बघा ओवीचा आहे, खूप मोठा नाही आहे, खूप सोपा आहे, मराठी प्राकृत आहे। ज्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत आहे तर गुरुचरित्र पारायण आहे, जसं समजायला सोपं आहे तर आपल्याला समजेल अशा भाषेत आहे। हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे। तर तुमच्या घरात बऱ्याच घरात एकादशीचं भागवत पारायण होतं आणि बऱ्याच केंद्रात जरी आता बघा सामूहिक पारायण असेल तर तुम्ही बघा अगदी नक्कीच जाऊन तिथे पारायण करू शकता, नाही तर मग तुमच्या घरात एकदा तरी या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये एकदा पारायण करा। आता मासिक धर्माची तारीख आपल्याला माहिती असते तर त्या पद्धतीने तुम्ही पारायण करावं की नित्यसेवेप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक अध्याय पठण करू शकता। आता ते कसं करायचं तर नियम अटी असणार आहेत। पितृपक्षामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे। तुमच्या घरात जर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्ही पठण करत असाल तर बघा ताई आमचे मिस्टर ऐकणार नाही आहेत, आमचे मुलं ऐकणार नाही, तर खरं तर त्यांनी पण नाही करू, पण नाही तर मग काय होतं ना तर खरं सांगू म्हणजे बघा थोडंसं पितरांचं अवघड असतं। म्हणजेच काय तर त्यांचं काही नियम आहे तर ज्याचं पालन तुम्ही करायचं आहे। म्हणजे काय तर मांसाहार नाही करायचा किंवा म्हणजे जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही पराण्य वर्ज करायचं आहे, मांसाहार नाही करायचा आणि संकल्पयुक्त असेल तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे। 1 दिवसाचं जरी करायचं असेल तरीही ब्रह्मचर्याचं पालन करावं। याच्यात कांदा लसूण काही नाही आहे, तुम्ही बघा गादीवर झोपू शकता असं काहीच नाही आहे। म्हणजेच असं काही कुठले नियम नाही आहेत, फक्त की तुम्हाला पराने वर्ज करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि तुम्हाला बघा या ग्रंथाचं पठण करायचं आहे। ताई आमच्या घरात मांसाहार करतात ते ऐकणार नाही, मग आम्ही काय होतं ना की आपण बघा जीव तोडून आपण सेवा करत असतो, मग घरातले असं खातात की मग त्यांना सांगा की बघा एवढा दिवस तर तुम्ही बघा घरात खाऊ नका, तर हे होणार नाही याची काळजी बघा तुम्ही। भागवत ग्रंथ आहे तर अख्ख्या आयुष्याचा याच्यात खूप मोठा साठा आहे आणि जर ते तुम्ही पठण करणार असाल तर तुम्हाला घरात मांसाहार करू नका, शिजवू नका। तर असे आता बघा ते बाहेर खाणार असेल तर याला तुम्ही काही करू शकत नाही, कारण बघा काही लोक असतात आणि काही लोक हे कदाचित बघा या सेवेमध्ये विघ्न आणायचं एक तो अट्टहास असतो, तर आपलं किंवा आपले जे काही कर्म असतात तर ते आपल्याला या सेवा करून देत नाहीत। पण आपलं पण एक आहे की आपली दृढ निश्चय असणार आहे आणि मला हे पारायण करायचं आहे, इकडे काही पण हो तुम्ही खावा किंवा काही करायचं ते करा, पण मी पारायण करणार आहे असं तुम्ही जरी केलं ना तरी नक्कीच बघा तुमच्याकडून हे पारायण होईल। बाकी कुठलेच नियम नाही आहे। संकल्पयुक्त करणार असाल तर आम्ही गावाला जाऊ का किंवा आम्ही श्राद्धाचं दुसऱ्याच्या घरचं खाऊ का, पराण्य वर्ज आहे। काय होतं ना की अन्नातूनच खूप दोष बघा आपल्याला लागत असतात, म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं जर तुम्ही पठण करणार असाल तर तुम्हाला पराण्य वर्ज करायचा आहे। हा एका दिवसात तर ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर एका दिवसात तुम्हाला करायचं असेल की नाही मला एका दिवसातच करायचं आहे, मग एवढंच की त्या दिवशी तुम्हाला घरात बघा ब्रह्मचर्याचं पालन करावं, मांसाहार करायचा नाही किंबहुना बाहेरचं काहीच खायचं नाही। मग तुम्ही बघा नंतर मग तुम्ही तुमचा जो काही कार्यक्रम आहे तुमचा चालू आहे तर तो तुम्ही करू शकता, पण जेव्हा तुम्ही हे पारायण करता तर तेव्हा तुम्हाला ते नियम पाळायचे आहेत। संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा दुपारी तुम्ही 12 ते 12:30 मध्ये तुम्ही पठण करू शकता, संध्याकाळी करू शकता, पहाटे पण करू शकता, काहीच हरकत नाही। पण ही सेवा खूप प्रभावी आहे। काय होतं ना जर एकादशीला भागवत ग्रंथाचं पारायण होतं, आता एवढं एकादशीला पारायण कोणी करत नाही, पितृपक्षाचा कालावधी आलेला आहे आणि जर सुवर्ण संधी आहे की आपल्याला पितरांसाठी सेवा करण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे आपल्यासाठी आणि आपण ही सगळं वैभव त्यांच्यामुळे बघत आहोत, पण आपण त्यांच्यामुळे हे नाही शक्य होत। पण तुम्हाला तर एकतरी बघा पारायण करावं। आता ताई आम्हाला पारायण करणं शक्य होत नाही, मग आम्ही बघा रोज एक अध्याय पठण करू शकतो का, तर हरकत नाही। पण आता हे अध्याय कसे पठण करायचे, रोज अध्याय तुम्ही पठण करणार असाल तर तुम्ही बघा मांसाहार करायचा नाही 15 दिवसमध्ये। आता जे काही आता दिवस राहिलेले आहेत तर बघा तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि दुसरं शक्यतो पराण्य घेऊ नका आणि
हे जे काही नित्यसेवेसारखं जरी सुद्धा असलं तरी पराण्य घेऊ नका, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल। तर या गोष्टी आहेत जे तुम्हाला पालन करायचे आहेत। आणि नक्कीच मला माहिती आहे की प्रत्येक स्वामी सेवेकराच्या घरात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आवर्जून होणार आहे। आता समजा तुम्ही रोज बघा एक अध्याय पठण केले, जर तुम्हाला मासिक धर्म आला तर अर्थात बघा ते 4 दिवस तुम्हाला नाही करता येणार, मग तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता। ताई आमच्याकडे हा ग्रंथ नाही आहे, मग तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही बघा तो श्रवण करू शकता। दिंडोरी प्रणित चॅनलवर रोज बघा हे लावलेलं असतं, मग तुम्ही बघा ते श्रवण करू शकता आणि मग तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता। पण एवढंच आहे ना की मासिक धर्मात पितरांची सेवा करू नका। तर एक वेळेस बघा बऱ्याच घरामध्ये असं असतं की 4 दिवस झाले की 4थ्या दिवशी डबल आंघोळ करून तुम्ही देवांची उपासना करू शकता। काही घरात आहे की पितरांचं बघा असं नाही आहे, 4 दिवस कडकडी तुम्हाला पितरांचं पाळायचं आहे, एवढंच तुम्हाला पालन करायचं आहे। तर श्राद्ध पक्षामध्ये प्रत्येकाने संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं जेवढं जास्तीत जास्त करता येईल तर तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर एक तरी पारायण करावं। तर चला आजच्यासाठी इतकंच, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब, भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।